नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, उद्या म्हणजे 28 मार्च 2025 पासून NSEच्या वेगवेगळ्या इंडायसेसमध्ये चेंजेस होणार आहे आणि मित्रांनो, त्याच मेजर चेंजेसबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. आणि मित्रांनो, जे या मेजर इंडायसेसमध्ये ज्या कंपन्या ॲड होणार आहे त्यासाठी ही एक पॉझिटिव्ह न्यूज असते. कारण मित्रांनो, जे कंपनी मेजर इंडायसेसमध्ये ॲड होत असते त्या कंपनीमध्ये पॅसिव्ह इन्फ्लो आपल्याला पाहायला मिळतो. आणि मित्रांनो, ज्या कंपन्या मेजर इंडायसेसमधून बाहेर होतात त्या कंपन्यांसाठी हा एक नेगेटिव्ह पॉईंट असतो. कारण मित्रांनो, त्या कंपन्यांमधून आपल्याला एक पॅसिव्ह आउटफ्लो पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया NSEच्या मेजर इंडेक्सबद्दल, ज्याचे नाव आहे निफ्टी 50. तर मित्रांनो, उद्यापासून निफ्टी 50 इंडायसेसमध्ये झोमॅटो लिमिटेड आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ॲड होणार आहे. आणि मित्रांनो, यामुळे ब्रोकरेज फर्म नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजचं असं म्हणणं आहे की यामुळे या कंपन्यांमध्ये $602 मिलियन आणि $308 मिलियन एवढा पॅसिव्ह इन्फ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, उद्या निफ्टी 50 इंडेक्समधून ब्रिटॅनिया इंडस्ट्रीज लिमिटेड आणि BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बाहेर होणार आहे. आणि मित्रांनो, यामुळे या कंपन्यांमधून आपल्याला $238 मिलियन आणि $225 मिलियन एवढा पॅसिव्ह आउटफ्लो पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया अशा कंपन्यांबद्दल ज्या कंपन्याचं वेटेज उद्या म्हणजे 28 मार्च 2025 पासून निफ्टी 50मध्ये इन्क्रीज होत आहे. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड. नंतर आहे अडानी ग्रुपची कंपनी अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड. नंतर आहे सिमेंट सेक्टरची नंबर 1 कंपनी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड. नंतर आहे सिप्ला लिमिटेड. आणि मित्रांनो, यामुळे ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये $9 मिलियन, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडमध्ये $9 मिलियन, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडमध्ये $6 मिलियन आणि सिप्ला लिमिटेडमध्ये $5 मिलियन जबरदस्त इन्फ्लो आपल्याला पाहायला मिळू शकते अशी अपेक्षा आहे. चला आता अशा कंपन्यांबद्दल बोलूया ज्या कंपन्याचा वेटेज उद्या म्हणजे 28 मार्च 2025 पासून निफ्टी 50मधून कमी होत आहे. आणि त्या कंपन्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे बजाज फायनान्स लिमिटेड. नंतर आहे HDFC बँक लिमिटेड. नंतर आहे मुकेश अंबानीजीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. नंतर आहे ICICI बँक लिमिटेड आणि नंतर आहे इन्फोसिस लिमिटेड. आणि मित्रांनो, यामुळे बजाज फायनान्स लिमिटेडमधून $79 मिलियन, HDFC बँक लिमिटेडमधून $51 मिलियन, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमधून $41 मिलियन आणि ICICI बँक लिमिटेडमधून $35 मिलियन आणि इन्फोसिस लिमिटेडमधून $24 मिलियन चा आउटफ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया NSEच्या निफ्टी 100 इंडेक्सबद्दल. तर मित्रांनो, या इंडेक्समध्ये उद्यापासून म्हणजे 28 मार्च 2025 पासून टाटा ग्रुपची कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, हुंडई मोटर इंडिया लिमिटेड आणि मुरुगप्पा ग्रुपची दिग्गज कंपनी CG पॉवर अँड इंडस्ट्रियल कंपनी ॲड होणार आहे. आणि मित्रांनो, तसेच निफ्टी 100 इंडेक्समधून भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी टोटल गॅस लिमिटेड बाहेर होणार आहे निफ्टी 100 या इंडेक्समधून. चला आता बोलूया निफ्टी 500 या इंडेक्समध्ये काय बदल होणार आहे. तर मित्रांनो, या इंडेक्समध्ये उद्यापासून ओला इलेक्ट्रिक, NTPC ग्रीन एनर्जी, एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, सॅगिलिटी इंडिया लिमिटेड, वारी एनर्जीज लिमिटेड,
ॲक्मे सोलार होल्डिंग्स आणि विशाल मेगा मार्ट या कंपन्या ॲड होणार आहे. आणि निफ्टी 500 या इंडेक्समधून इझी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेड, मेट्रो ब्रँड्स लिमिटेड आणि TVS सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेड या कंपन्या बाहेर होणार आहे. चला आता बोलूया निफ्टी नेक्स्ट 50 या इंडेक्सबद्दल. तर मित्रांनो, BPCL आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड उद्या म्हणजे 28 मार्च 2025 पासून निफ्टी 50मधून बाहेर होणार आहे. परंतु निफ्टी नेक्स्ट 50मध्ये या दोन कंपन्या ॲड होणार आहे. आणि याचसोबत इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड, हुंडई मोटर इंडिया लिमिटेड, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आणि स्विगी लिमिटेड या कंपन्या निफ्टी नेक्स्ट 50मध्ये ॲड होणार आहे. आणि मित्रांनो, निफ्टी नेक्स्ट 50 या इंडेक्समधून भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, NHPC लिमिटेड, युनियन बँक ऑफ इंडिया, IRCTC आणि अडानी टोटल गॅस आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि झोमॅटो लिमिटेड या कंपन्या निफ्टी नेक्स्ट 50मधून बाहेर होणार आहे. चला आता बोलूया NSEच्या निफ्टी बँक या इंडेक्सबद्दल. तर मित्रांनो, या इंडेक्समध्ये फेडरल बँक, SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या कंपन्याचे वेटेज इन्क्रीज होणार आहे निफ्टी बँक या इंडेक्समध्ये. आणि मित्रांनो, यामुळे अशी अपेक्षा आहे की फेडरल बँक लिमिटेडमध्ये $17 मिलियन आणि SBIमध्ये आपल्याला $14 मिलियन इन्फ्लो पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, तसेच निफ्टी बँक इंडेक्समध्ये कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक आणि HDFC बँक यांचे वेटेज कमी होणार आहे. आणि मित्रांनो, यामुळे कोटक महिंद्रा बँकमधून $67 मिलियन, ICICI बँक लिमिटेडमधून $17 मिलियन, ॲक्सिस बँक लिमिटेडमधून $11 मिलियन आणि HDFC बँक लिमिटेडमधून $10 मिलियन आउटफ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया निफ्टी IT इंडेक्सबद्दल. तर मित्रांनो, निफ्टी IT इंडेक्समध्ये ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर ॲड होणार आहे उद्यापासून आणि L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस बाहेर होणार आहे NSEच्या निफ्टी IT इंडेक्समधून. आणि मित्रांनो, यामुळे आपल्याला ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअरमध्ये $9 मिलियन इन्फ्लो पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, याचमुळे आपल्याला L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसमधून $6 मिलियन आउटफ्लो पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.